धन्यवाद गजानन. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी एक दारुडा आहे. माझं नाव मोहन आहे. हाय मोहन भाई. हाय हाय. परमेश्वर आणि अल्कोहोलिक अनॉनिमस. मी सोबर आहे. खूप वाईट परिस्थिती, खूप वाईट दिवस अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये ज्यावेळेस मला आणल्या गेलं होतं, म्हणजे माझी स्वतःची जीवन जगण्याची जी इच्छा ती संपुष्टात आली होती. जीवन नकोसं झालं होतं. खूप वाईट दिवस मी माझ्या स्वतःसाठी, पर्यायाने माझ्यासोबत जुळलेले जे लोक होते त्यांच्यासाठी. आणि एक घटना माझ्या आयुष्यामध्ये घडली. अशा तर बऱ्याच घटना माझ्या आयुष्यामध्ये घडल्या, पण त्या घटनेच्या अंतर्गत एक मानसोपचार तज्ञाच्या कडे माझ्या परिवाराचे लोक मला घेऊन गेले आणि त्यांच्याकडून अल्कोहोलिक अनॉनिमस बद्दल मला माहिती मिळाली. आणि अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्याच्या नंतर ब्रिंग युअर बॉडी, माइंड ऑटोमॅटिकली फॉलो. मी दारूपासून दूर राहील असं मला दूरपर्यंत वाटत नव्हतं. आणि दारू पीत मला मरण येणार आहे असं मला वाटत होतं. परंतु मी शरीर आणि अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये भलाई येत होतो. आणि अल्कोहोलिक अनॉनिमसचा जो समूह आहे, समूहाच्या सद्विवेक बुद्धीमुळे माझी सद्विवेक बुद्धी जागृत व्हायला लागली. आणि आश्चर्यकारक गोष्ट, माझ्या दारू पिण्याच्या बद्दल, आणि मी दारू का बरं बंद करू शकत नव्हतो, आणि बंद केलेली दारू परत का बरं माझी चालू होत होती. लोकांच्या शेअरिंगच्या माध्यमातून ते आपले अनुभव कथन करायचे. त्याच्यामध्ये मला माझी ओळख प्राप्त व्हायला लागली. आणि आश्चर्यकारक गोष्ट माहीत पडली मला की दारू पिणं हा स्वतःमध्ये एक आजार आहे. मला कन्फर्म झालं की ह्या आजाराच्या अंतर्गत असल्यामुळे मी दारू पित होतो. आता मी थोडीशी माझी पर्सनल स्टोरी तुमच्यासोबत शेअर करतो. मी गरीब घरचा, आम्ही 5 भाऊ बहिणी. परंतु 5 भाऊ बहिणीमध्ये माझ्या काकांच्या मुलामध्ये, माझ्या मामांच्या मुलामध्ये, सगळे जे बरोबरचे जेवढे मामे भाऊ, काकांचे चुलत भाऊ, माझे स्वतःचे भाऊ बहिणी जे काही असतील, त्यांच्या सगळ्यामध्ये मी प्रचंड हुशार अभ्यासात. तसाच मी खेळण्यामध्ये सुद्धा प्रचंड खेळणारा. ऍक्च्युअल मी क्रिकेटचा युनिव्हर्सिटी खेळलेला प्लेयर आहे. मी खो खोचा आंतरजिल्हा, नागपूर आंतरजिल्हा जे खो खोच्या मॅचेस होत होते त्याचं मी नेतृत्व केलेलं आहे. आता तो खेळ तर मला वाटतं जवळपास संपल्यातच जमा आहे. खेळण्या कुदण्यामध्ये प्रचंड हुशार, अभ्यासामध्ये प्रचंड हुशार, असं सगळं असून 14व्या वर्षी म्हणा या 13व्या वर्षी म्हणा, वातावरणाच्या अंतर्गत मी जे बघत होतो आणि त्या अनुषंगाने माझ्या मनामध्ये दारू पिण्याचं जे आकर्षण उत्पन्न झालं आणि त्याच्या पोटी दारू पिण्यात आली. आणि ज्यावेळेस मी पहिल्यांदा दारू पिलो त्याच वेळेस दारू पिल्याच्या नंतर माझ्या मनामध्ये एक भ्रम उत्पन्न झाला की दारू पिल्याच्या नंतर मला जे वाटते ते मी करू शकतो, मला जे बोलावं असं वाटते ते मी बोलू शकतो, आणि हिमतीचे जे काम आहे जे अजूनपर्यंत मी करू शकत नव्हतो, दारू पिल्याच्या नंतर हिम्मत जागृत होते, तशा गोष्टी मी करू शकतो. ऍक्च्युअल माझा जन्मजात स्वभाव आहे मोठेपणा दाखविण्याचा, मिरवण्याचा. जे मी नाही आहे ते नेहमी सातत्याने दाखवण्याचा माझा प्रयत्न राहिला. आणि ह्याच अनुषंगाने दारू माझी वाढत राहिली.
म्हणजे मी जे नाही आहे ते दाखवण्याचा प्रयत्न. जसा मी आता भित्रा आहे पण मी डेरिंगबाज आहे असा दाखवण्याचा प्रयत्न, आणि याला दारूचा सहारा घेऊन तसं एक दिखाऊ जीवन मी जगत राहिलो. ठीक आहे. मीनवाईल शिक्षण झालं, ग्रॅज्युएशन झालं, नोकरी लागली. नोकऱ्याच्या संदर्भात अलग अलग शहरामध्ये बदल्या होत राहिल्या, आणि एकटं राहत असल्यामुळे रोज संध्याकाळी दारू पिणं, कालांतराने दुपारी, मग सकाळी, असं माझं दारू पिणं वाढत राहिलं. घरच्या लोकांना ज्यावेळेस माझी बदली माझ्या गावाकडे झाली तर त्यावेळेस घरच्या लोकांना असं वाटलं आणि त्यांच्या ते लक्षात आलं की मी प्रचंड दारू पितो. तर लग्न करून दिल्याच्या नंतर जबाबदारी याच्यावर येईल. आतापर्यंत हा इकडे तिकडे फिरत होता, एकटाच राहत होता. आता जबाबदारी येईल तर जबाबदारीमुळे व्यसनापासून दूर जाईल. लग्न झालं, मुलगा झाला, परंतु मधामधात मोठ्या मोठ्या गॅप मिळत होत्या मला. जेव्हा परिस्थिती खराब होत होती, काही असं विपरीत झालं की त्यावेळेस दारू बंद राहायची आणि मोठ्या मोठ्या गॅप हळूहळू ते कमी कमी दिवसामध्ये, महिन्यामध्ये ते होत राहिल्या. आणि एक काळ माझ्या आयुष्यामध्ये असा आला, अल्कोहोलिक अॅनॉनिमसमध्ये येण्याच्या पूर्वीचा. मी अल्कोहोलिक अॅनॉनिमसमध्ये यायच्या 2-2.5 वर्षापासून कंटिन्युअस 24x7 अशी मी दारू पित होतो. माझ्या जीवनाला कुठल्याही प्रकारचा अर्थ, जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं लक्ष, माझ्या जीवनाला कुठल्याही प्रकारची दिशा अशी उरली नव्हती. जीवनात काही अर्थ नव्हता, जीवनाला काही दिशा नव्हती, जीवनात काही लक्ष नव्हतं. आणि दारू पिणं हे जीवनाचा एकमेव उद्देश बनला होता. दारूसाठी पैसा कमवणं, दारू पिणं हे जीवनाचं एकमेव ध्येय राहिलं होतं. असं नव्हतं मला की वाटत नव्हतं की हे थांबलं पाहिजे. असंही होतं, बरेचदा असं वाटत होतं की हे थांबलं पाहिजे, परंतु असा विचार करून काहीही फायदा होत नव्हता. माझी दारू पिण्याची इच्छा नसताना सुद्धा मला मजबुरीने दारू प्यावीच लागत होती. आणि त्याच्यामुळे मला दारू माझ्या मजबुरीमुळे, इच्छा नसताना सुद्धा प्यावी लागत असल्यामुळे मला कन्फर्म होऊन गेलं तर की मला दारू प्यावीच लागते आणि माझी काही दारू बंद होऊ शकणार नाही. आणि जेव्हा माणूस असा स्वतःमध्ये ऍक्सेप्ट करतो की माझ्याच्याने ही गोष्ट सुटणार नाही अथवा मी करू शकणार नाही, प्रयत्न आपोआप बंद होतात. आणि नंतर मी दारू बंद करण्याचे मागे जे काही प्रयत्न केले असतील ते माझे प्रयत्न बंद झाले. आणि दारूमुळे जीवनाला, माणसाला जीवन जगण्यासाठी जे काही फ्रंट्स लागतात, चांगलं शरीर आहे, स्वस्थ मन आहे, चांगलं कौटुंबिक वातावरण आहे, सामाजिक प्रतिष्ठा आहे, पैसा पाणी आहे, ज्या काही गोष्टी असतील, दारूमुळे माझ्या ह्या सगळ्या गोष्टी जवळपास संपल्यात जमा होत्या. आणि अशा वेळेसच जेव्हा खूप खराब दिवस माझ्या आयुष्यामध्ये होते, अशा वेळेसच मला सायकियाट्रिस्टच्या माध्यमातून अल्कोहोलिक अॅनॉनिमस बद्दल माहिती मिळाली. पूर्वी मी चांगलो होतो, दारू जीवनामध्ये यायच्या पहिले चांगलो होतो. दारू जीवनामध्ये आल्याच्या नंतर माझ्या स्वभावामध्ये, माझ्या नेचरमध्ये आणि दारूमुळे बऱ्याचशा गोष्टी माझ्या, जे काही, जसं आता मी म्हटलं, माणसाला आयुष्य जगायला ज्या काही गोष्टी लागतात त्या जवळपास माझ्या दारूमुळे संपल्या होत्या. आणि अल्कोहोलिक अॅनॉनिमसमध्ये आल्याच्या नंतर दारू पिणं हा स्वतःमध्ये एक आजार आहे ना, त्या आजाराच्या कारणाने मी दारू पित होतो. तेव्हा मला थोडंसं हायचं वाटलं. आतापर्यंत मी माझ्या स्वतःलाच दोषी ठरवत होतो. आणि दारू पिणं हा एक आजार आहे. आणि समूहामध्ये जे लोक बसले होते, जे शेअरिंग करत होते, तर दारू न पिता ते चांगलं जीवन जगताना मी
त्यांना बघत होतो आणि त्याच्यामुळेच अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये जे ESH एक्सपिरियन्स स्ट्रेंथ अँड होप म्हणतात, त्याच्यामुळेच माझ्या मनामध्ये मी पण दारूपासून दूर राहू शकतो अशी आशा उत्पन्न झाली. आणि त्या आशेमुळे आणि मी मागच्या 2-2.5 वर्षापासून कंटिन्युअस रोज दारू पितो होतो आणि त्या आशेमुळे अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्याच्या नंतर जवळपास 1-1.5 महिन्याच्या नंतर म्हणजे जवळजवळ कालावधी 2.5 ते 3.5 वर्षाच्या नंतर पहिल्यांदा अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्याच्या नंतर पहिल्यांदा मला 1 दिवसाची दारूची दुरी प्राप्त झाली. काय झालं होतं की मी अल्कोहोलिक अनॉनिमसची मीटिंग्स करायचो. दोघेही नवरा बायको आम्ही अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंग्सला, ती एलारांची मीटिंग करायची, मी AA मीटिंग करत होतो. आणि घरी बायकोला सोडल्याच्या नंतर मी दारू प्यायला जात होतो आणि तिला वॉर्निंग होती की कोणाला सांगितलं तर तुला माहित आहे माझा स्वभाव. पण एक दिवस तिने आपला छोटासा चेहरा केला आणि म्हटलं की आजच्या दिवस प्रयत्न करून बघा ना, आजच्या दिवस. आणि काय असं माझ्या मनात आलं की मी असा विचार केला, जाऊ दे आता, हिचं मन राखण्यासाठी म्हणून आज नाही जावं. आणि तो पहिला दिवस होता 2.5-3 वर्षाच्या कालावधीमध्ये की पहिल्यांदा मी पूर्ण एक दिवस मी दारू नव्हतो प्यालो. आता मला विषय दिला आहे, जे मी माझ्या स्वतःसाठी करू शकत नाही ते माझ्या आयुष्यामध्ये परमेश्वराला करताना मी बघतो, अथवा परमेश्वर माझ्यासाठी ते करत आहे. तर 1 दिवसाची मला दारूची दुरी प्राप्त झाली. त्या दिवशी परमेश्वरांनी कदाचित माझ्या मनामध्ये पहिल्यांदा असा विचार टाकले की माझ्या बायकोचं मन आहे ना, जाऊ द्या, तिचं मन राखण्यासाठी तरी मी आज दारू नाही प्यावी. 4-5 दिवस, 7-8 दिवस कदाचित माझ्या दारूची दुरी मला मिळाली. 1 दिवसाच्या नंतर दुसरा दिवस, तिसरा दिवस, थोडा स्वतःची हिंमत उत्पन्न करून थोडं एक दिवस दारूपासून दूर राहत आणि 7-8 दिवसाची दुरी मला प्राप्त झाली. पण रोज मला दारू पिण्याचे विचार माझ्या मनामध्ये राहत होते. पण 4-5-6-7 दिवसाची माझ्या दारूची दुरी मला प्राप्त झाली असेल. एक दिवस मी माझ्या ऑफिसमधनं जवळपास मी 6:30-7 वाजता असं, म्हणजे मी नागपूरला राहतो पण मी तिथून 25 किलोमीटर अपडाऊन करतो आणि मी ऑफिसमधनं 6 वाजता सुटलो की जवळपास 6:45-7च्या दरम्यान मी नागपूरला पोहोचून मग मी मीटिंगला जात होतो. आम्ही दोघेही नवरा बायको मिळून मीटिंगला जात होतो. त्या काळामध्ये माझ्याकडे लुना होती. आता एक दिवस काय झालं, बॉस लवकर निघाला आणि मी लवकर पोहोचून गेलो आणि लवकर पोहोचल्याच्या नंतर 6 वाजता मी पोहोचलो असेल, 7 वाजताची मीटिंग होती आणि हा 1 तास माझ्यासाठी फार जीवघेणा ठरला. म्हणजे मी एका चौकामध्ये होतो, चौकाच्या ह्या साईडला मी उभा होतो आणि बिलकुल त्या साईडला दारूचं दुकान होतं आणि माझ्या मनामध्ये फार द्वंद्व चालू होतं, पिऊ की नाही पिऊ, पिऊ की नाही पिऊ. आणि शेवटी नेहमी जसा दारूचा विचार हा विजयी ठरला, त्या दिवशी सुद्धा तसाच दारूचा विचार न पिण्याचा आणि पिण्याच्या विचारामध्ये तो भारी ठरला. आणि मी रोडच्या त्या किनाऱ्याला दारूच्या गुठ्ठ्यावर जायसाठी निघालो आणि दारूच्या गुठ्ठ्याच्या बिलकुल समोर एक सभासद जुने, तेव्हा ते माझ्या मते 12-14 वर्ष सोबर होते. अचानक ते संध्याकाळच्या वेळेस ते वॉकिंग करायचे, जरी वयस्कर होते, रिटायर्ड पर्सन होते आणि त्याच रस्त्याने ते वॉकिंग करत चालले होते आणि अचानक त्यांची नजर माझ्यावर पडली. आता मी दारू पिणार नाही हा एचा मेंबर मधात आला आणि ते जोपर्यंत माझी मिसेस ऑफिसमधनं येत नाही तोपर्यंत माझ्यासोबत ते वार्तालाप करत राहिले, बोलत राहिले. आणि त्याच्यामुळे काय झालं की आता मी दारू पिणार आणि अचानक हा मधात अल्कोहोलिक अनॉनिमसचा सभासद, तर दारू पिण्यापासून मी त्या दिवशी वाचलो. म्हणजे मी दारू पिण्यापासून वाचलो. तो मी स्वतः असं समजतो की मला त्या दिवशी परमेश्वराला दारू पिऊ द्यायची नव्हती, म्हणून त्या सभासदाच्या माध्यमातून त्यांनी मला दारूपासून वाचवलं. मी करू शकत नाही.
मी स्वतःला दारूपासून दूर ठेवू शकत नाही. परमेश्वर असे काही माध्यम, व्यक्तींच्या माध्यमातून अजून परमेश्वराची काम करण्याची पद्धती माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे. कदाचित त्या दिवशी तो सभासद त्या रस्त्याने कधी न जाणारा त्याच रस्त्याने तर मी दारू प्यालो असतो आणि अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आलो असतो अथवा नाही आलो असतो. तर परमेश्वर ह्या प्रकारे काम करताना मला माझ्या आयुष्यामध्ये हे नंतर जशी सोब्रायटी वाढत जाते, जशी आध्यात्मिक स्थिती माणसाची ठीकठाक होत जाते, तर त्यावेळेस अशा अनुभवाच्या माध्यमातून परमेश्वर मी जे करू शकत नाही माझ्या स्वतःसाठी ते परमेश्वर करतो हे फक्त अनुभवाच्या माध्यमातून मला समजू शकते. मी जवळपास 7, 8, 9, 10 महिने सोबर असेल. माझी परिस्थिती फार हलाखीची, म्हणजे मला फार जबाबदाऱ्या होत्या. आई वडिलांचं पालन पोषण आणि अशाही मला बऱ्याचदा बहिणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मलाच करायला लागत होत्या. एक तर माझी परिस्थिती फार हलाख्याची आणि अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्यानंतर फार आर्थिक अडचणीमध्ये मी होतो. माहित नाही परमेश्वर कसा माझा दारूचा जुगाड अथवा दारूसाठी पैसे कसे उत्पन्न होत होते देव जाणे. आजही मला ते रहस्य समजलेलं नाहीये. तर माझी परिस्थिती फार हलाख्याची होती आणि दारू पिण्याच्या काळामध्येच माझी आई माझ्या वडिलांना जेवण वाढताना तिला बसण्याचा अंदाज चुकल्यामुळे, खुर्चीवर बसण्याचा अंदाज चुकल्यामुळे म्हातारी होती. माझे वडील त्यावेळेस 82 वर्षाचं वगैरे त्यांचंही वय होतं आणि ही पण 75 वर्षाची वगैरे होती. तिचा अंदाज चुकला खुर्चीवर बसण्याचा आणि ती खाली पडली आणि तिचं कमरेचं हाड मोडलं. तर जवळपास 5 वर्षापासून ती बेडवरतीच होती आणि ती बेडवरतीच होती. आता ते औषध पाणी वगैरे सगळं आणि माझी आर्थिक परिस्थिती फार खराब झाली होती. आणि अशातच वडिलांचाही 7-8 महिने मी सोबर असेल. वडिलांनाही फार मोठं आजारपण आला ना, ते मृत्यूशय्येवर होते. माझी स्वतःची अशी इच्छा होती की वडील आता शेवटच्या घटका आहे, यांना घरीच मरण यावं, त्यांना खाली टाकावं आणि त्यांना घरीच मरण यावं अशी माझी इच्छा होती. परंतु भाऊ बहिणी यांचं असं म्हणणं होतं की त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यावं. परंतु बाकीच्या भाऊ बहिणी म्हणा, बाकीचे जे लोक होते त्यांना माझी आर्थिक अडचण त्यांना माहिती नव्हती आणि मला त्यांना हॉस्पिटलाइज करावं लागलं. आणि जेव्हा हॉस्पिटलाइज करावं लागलं तर मला हे माहिती होतं की 1,00,000-1.25 लाख रुपये जवळपास खर्च येणार आहे आणि तो 1,00,000-1.25 लाख रुपये खर्चही आला आणि 2 दिवसाच्या नंतर त्याचा मृत्यू झाला. आता माझी आर्थिक स्थिती खराब होती आणि हे 1,00,000-1.25 लाख रुपये मी भरू शकत होती याची जाणीव फक्त मला एकट्यालाच होती आणि माझ्या पत्नीला होती. आणि ह्या 2 दिवसामध्ये सातत्याने मी ह्या चिंतेमध्येच होतो की पैशाचा जुगाड मी कसा करू. ऍक्च्युअल माझं जे नेचर आहे, मला पैसे देता येतात पण कोणाला उधार मागता येत नाही. आजही मला तो प्रॉब्लेम आहे. पूर्वी मी लागण तेवढी दारू पिलो असेल, पण 2-3 वेळा 4 वेळेच असं काहीतरी फार क्रेविंगमुळे कोणाला तसं याचना करून कोणाकडनं पैसे घेतले असतील तर मला पैसे देता येतात, मला मागता येत नाही. परमेश्वर मला ज्या गोष्टी मी करू शकत नाही तो परमेश्वर करतो. मी ज्यांच्यासोबत म्हणजे माझ्या 2 महिने पहिले एक सभासद आले होते, त्यांची परिस्थिती चांगली होती. तो स्वतः एक प्रोफेसर होता, त्याची बायको एका कॉलेजमध्ये HOD होती आणि त्यांना आमची परिस्थिती माहिती होती. ते दोघं नवरा बायको आले आणि त्यांनी माझ्या बायकोला म्हटलं, त्या बाईनी, की भाऊंना काही पैशाची वगैरे आवश्यकता लागली आहे, यांनी 1,00,000 रुपये आपल्यासोबत आणलेले आहेत. बेझिझक, भाऊ थोडेसे झिझकतात, तर बेझिझक तुम्ही पैसे मागू शकता. आहे यांच्याकडे 1,00,000 रुपये घेऊन आलेले आहे. आणि मला माहित होतं की आज दिवसभरात माझ्या वडिलांचा मृत्यू होणार आहे. माझ्या वडिलांचं घर होतं गावामध्ये आणि मला हे माहिती होतं की वडील असताना त्याची विल्हेवाट लावणं चांगलं आहे, नाहीतर नंतर प्रॉब्लेम्स होतील भाऊ बहिणीमध्ये. घर होतं, त्यांचा प्लॉट होता, तर ते नंतर प्रॉब्लेम होतील हे मला माहित होतं. त्याची पूर्वकल्पना मला होती.
माझा एक मित्र होता ज्याच्याकडे मला रोज जावं लागत होतं. त्याच्या घरी मी बाईक ठेवत होतो आणि मग मी ऑफिसला जात होतो. तर ते जवळपास 11-12 भाऊ बहीण होते आणि त्यांचे वडील वारल्याच्या नंतर त्यांची फार इस्टेट होती. म्हणजे फार मोठं घर त्यांचं चौकामध्येच नागपूरमध्ये आणि फार मोठी इस्टेट होती त्यांची. पण त्यांनी काहीच ते त्यांचा विल बनवला नसल्यामुळे त्यांच्या आपसामध्ये ते भांडणं मला दिसत होते. मी बघत होतो आणि त्यांच्यामुळे मला असं वाटत होतं की वडील असतानाच आपण हे करून टाकायला पाहिजे. आणि पैशाची मला वडिलांच्या मृत्यूच्या वेळेस आवश्यकता होती. आणि अचानक गावावरून एक माणूस आला आणि तो म्हटला की तुम्हारा मकान कितने में बेच रहे, म्हणजे मला माहीत पडलं तुम्ही विकायला काढलेलं आहे, तर कितीमध्ये देत आहे. तर मी त्याला सांगितलं की एवढी एवढी किंमत ठेवली आहे. त्यांनी आपल्यासोबतच पैसे घेऊन आला होता आणि एक जे प्रतिष्ठित जो माणूस असतो गावामध्ये, त्या प्रतिष्ठित माणसाच्या समोर त्यांनी मला पैसे दिले. आता 2 दिवस मी माझी चिंता की ह्या हॉस्पिटलचं बिल मी कसं चुकवू, ही चिंता मला स्वतःला खात होती. पर्यायाने सगळ्यात जवळचं कोणी व्यक्ती माझी पत्नी, दोघांनाही फार चिंता होती. तर परमेश्वर काम करतो. मी माझ्यासाठी जे करू शकत नाही, परमेश्वरांनी ती योजना माझ्यासाठी, ती चिंता माझी दूर केली. गावातला माणूस आला आणि त्यांनी जो काही पैसा दिला त्याच्या माध्यमातून मी ते हॉस्पिटलचं सगळं काही केलं, तेरवीचं सगळं काही केलं. माझ्या त्या एच्या मेंबरनी सुद्धा पैसे आणले होते, पण त्याच्याकडनं पैसे मागायचं मला काम नाही पडलं. ते ह्या सगळ्या गोष्टी होऊन गेल्या. दारू पिण्याच्या काळामध्ये मलाही बऱ्यापैकी पगार, माझ्या बायकोलाही पगार, आम्ही दोघंही नोकरीला. माझी बायको प्रायव्हेट नोकरी करते, मी सुद्धा प्रायव्हेट नोकरीला. म्हणजे पगार बऱ्यापैकी दोघा जणांचा पगार असल्यामुळे 5 जणांचं कुटुंब छान व्यवस्थितपणे चालू शकत होतं. आणि एखादी प्लॉट वगैरे असं काहीतरी नागपूरमध्ये घेऊ शकला असतं, म्हणजे दारूचं व्यसन नसतं तर असं काही करू शकलो असतो. आणि मी किरायाच्या घरातच राहत होतो. आणि दारूमुळे, आणि जेव्हा असं म्हणतात की योग जेव्हा येते माणसाचा, जेव्हा योग येतो, म्हणजे जे मी माझ्यासाठी करू शकत नाही ते परमेश्वर करतो. मला एक फ्लॅट पसंत आला. पैशाची आणि दोघंही प्रायव्हेट सर्व्हिसला असल्यामुळे जे काही सॅलरी स्लिप वगैरे असते, तर ह्या गोष्टी नव्हत्या आणि मला फ्लॅट आवडला होता आणि घ्यायची फार इच्छा होती. परमेश्वर काम करतो. माझा भाचा इंजिनिअरिंगसाठी होता आणि त्याच्यासोबत त्याचा मित्र जो होता तो एका बँकेच्या मॅनेजरचा मुलगा होता. आणि अनायास तो मामाच्या घरी, म्हणजे माझ्या घरी, तो आपल्या मित्राला घेऊन आला. आणि असंच आमच्या चर्चा चालू होत्या. छान आहे तो फ्लॅट वगैरे. तो माझ्या भाच्याने ऐकला आणि म्हटलं आपल्याला लोन तर मिळू शकत नाही. तर त्याचा जो मित्र होता तो मित्र म्हणाला माझ्या भाच्याला की मी पप्पाशी बोलतो ना, पप्पा करून देईल ना मामांचं काम. आणि त्याचे वडील बँक मॅनेजर असल्यामुळे काहीही कागदपत्र न करता, कागदपत्रांना आपण नंतर पाहू म्हणाले, त्यांनी तुरंत 2 लाख रुपयाचं लोन सँक्शन केलं आणि माझा फ्लॅट झाला. आज त्या लोनमध्ये वगैरे बरेच दिवस झाले, लोनमधनं वगैरे मी मुक्त झालेलो आहे. म्हणजे माझ्या सांगण्याचं तात्पर्य आहे की मी माझ्या स्वतःसाठी घर म्हणा, फ्लॅट म्हणा घेऊ शकलो नसतो, पण परमेश्वरांनी कृती केली, त्याला करावं लागलं. त्यांनी कृती केली आणि त्या अनुषंगाने एका मोठ्या शहरामध्ये डोक्यावर छत असणं फार गरजेचं आहे. किरायामध्ये फार पैसे जातात. तर मला असं वाटते की परमेश्वर, मी माझ्यासाठी जी गोष्ट करू शकत नाही ती परमेश्वर माझ्यासाठी करतो. मी माझ्या आयुष्यामध्ये आम्ही समजा 12 पायऱ्या करतो, तर 12 पायऱ्या करते 4थ्या पायरीमध्ये आम्ही 3ऱ्या कॉलमच्या अंतर्गत आमच्या स्वभाव दोषांबद्दल बघतो. आम्ही आमच्या स्वभाव दोषांना बघतो. तर त्याच्यामध्ये स्वभाव दोषामध्ये एक आत्मसन्मान नावाचा स्वभाव दोष येतो. ऍक्च्युअल सेल्फ रिस्पेक्ट म्हणा, आत्मसन्मान ही चांगली गोष्ट आहे. परंतु माझ्यासारखा माणसाला आत्मसन्मान हा निगेटिव्ह रित्या काम करत असल्यामुळे, म्हणजे मी जे काही करील तर माझ्या आत्म्याला त्याचं
त्याच्यापासून समाधान प्राप्त झालं पाहिजे. तर ते चांगल्या गोष्टींसाठी लोक करतात. परंतु माझ्यासारख्या माणसाला वाम मार्गाच्या माध्यमातून अथवा समाज मान्य ज्या गोष्टी नाही ते मला वाटते की ते मी केलं म्हणजे मला स्वतःला चांगलं वाटते. तर ते आत्मसन्मान मला प्राप्त हो, ह्या अनुषंगाने मी जोर लावून, ज्या कॅपॅसिटी माझी नाही, माझ्यामध्ये ते गुण नाहीये, ते सातत्य नाही आहे त्या गोष्टी करण्याचं, तरी पण मी फार जोर लावत होतो गोष्टी प्राप्त करण्यासाठी. त्या गोष्टी मला मिळाल्या पाहिजे, ऍक्च्युअली भौतिक गोष्टीबद्दल. असा मी सगळा जोर लावत होतो मला जे बनायचं आहे, जे प्राप्त करायचं आहे त्याच्यासाठी. परंतु आयुष्यामध्ये मी ज्या गोष्टींसाठी जोर लावला त्या गोष्टी तर मला मिळाल्याच नाही, पण ज्या गोष्टी मला मिळाल्या त्या फार सुरेख आहे, फार सुंदर आहे. मला वाटते की परमेश्वर माझ्यासाठी जे व्यवस्थित आहे, चांगलं आहे, माझ्यासाठी जे हितकर आहे तीच गोष्ट मला देतो. मी भलाही किती जोर लावला असेल, मला हे बनायचं आहे, ते करायचं आहे, परंतु ज्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहे, मला माझ्या प्रेयसी सोबत लग्न करायची फार इच्छा होती. म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर माझं लग्न झाल्याच्या नंतरही मला असं वाटत होतं की तिच्यासोबत माझ्या प्रेयसी सोबत माझं लग्न व्हायला पाहिजे होतं. दुसरं, माझं लग्न आता जी माझी पत्नी आहे त्याच्या पहिले 1-2 मुली जेव्हा मी बघायला गेलो होतो, एका मुलीला मी पसंत केलं होतं. ती आई वडिलांना एकटीच होती. तिचे आई वडील दोघेही शिक्षक होते. त्यांच्याकडे प्रचंड शेती होती, प्रचंड सोनं ते मला द्यायला तयार होते. मी फार हँडसम आहे, समजा कोणी मला आता तुम्ही लोकांनी बघितलं नाही म्हणून. आता माझं वय फार जास्त असल्यामुळे तरी पण अजूनही मी गोरा भराड, मस्त उंचपुरा छान अजूनही दिसतो. तर मी सुंदर होतो, उचापुरा आहे, सगळ्याच गोष्टी. तर मला शेती आणि ह्या सगळ्या शेती, सोनं नाणं, पैसा, एकटीच पोरगी होती. आणि त्यावेळेस माझा असा विचार होता की दारू पिण्यासाठी मस्त आहे, जिंदगीभर पैसा पुरणार आहे. जीवनभर मला ह्या मुलीसोबत लग्न केलं तर जीवनभर मला पैसा पुरेल, दारू पिण्याकरता माझा शौक पूर्ण होत राहील. परंतु आज अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्याच्या नंतर माझ्या पत्नीबद्दलची जी कृतज्ञता माझ्या मनात उत्पन्न होते, तर मला हे दिसते की माझ्यासाठी योग्य, मला समजणारी, माझी काळजी करणारी, माझ्यावर प्रेम करणारी, समजूतदारपणा दाखवणारी, सहिष्णुतेचा वापर करणारी, स्वाभिमानी, होशमध्ये आल्याच्या नंतर, माझी सद्विवेक बुद्धी जागृत झाल्याच्या नंतर, पहिले मला तसं वाटत होतं आणि आज मला असं वाटते की परमेश्वर जो कृती करतो ते जी माझ्यासाठी चांगली आहे. तर माझ्या लक्षात येते की मी माझ्या काही जे मनमर्जी असेल, माझ्या ज्या काही इच्छा असतील, पण मला चांगलं जे मिळते ते परमेश्वराच्या कृतीच्या माध्यमातूनच मिळते. माझी फार इच्छा होती की माझ्या मुलांनी प्लेन बीकॉम करावं आणि बँकिंग सेक्टर मधल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देऊन छान बँकेची नोकरी करावी, मला असं वाटत होतं. त्या अनुषंगाने मी जोरही लावत होतो. म्हणजे त्या अनुषंगाने नेहमी मुलाला त्या अनुषंगाने म्हणत होतो की बघ, बँकेची नोकरी कशी असते, बढियापैकी छान, ज्या शर्ट पॅन्टनी तू प्रेस केलेल्या शर्ट पॅन्ट घालून जाशील तशाच प्रकारचा, जसा तू सकाळी जाशील तसाच संध्याकाळी परत येशील, एसी मध्ये बसायला मिळते, मस्त छान नोकरी आहे, बढिया आहे, सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज आहे, सगळ्या प्रकारचे विदाऊट इंटरेस्ट लोन आहे. तर मला असं वाटायचं की माझ्या मुलांनी प्लेन बीकॉम करावं, म्हणून त्याला मी बीकॉम मध्ये टाकलं. तो 2nd इयर पर्यंत गेला, पण त्याची ती बिलकुल इच्छा नव्हती. मला असं वाटत होतं की त्यांनी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये जावं आणि बँकेची नोकरी करावी. परंतु आज मी तो जो व्यवसाय करतो त्या व्यवसायाला बघून, त्याच्याकडे बघून, त्याच्या व्यवसायाला बघून आज मला गर्व होते की बरं झालं की त्यांनी तो मार्ग निवडला नाही जो मी त्याच्या मागे लागलो होतो हात धुवून. त्या आज व्यवसायामध्ये तो इतका सक्सेस आहे. आज इंडियाच्या 2nd नंबरचा त्याचा व्यवसाय, ज्या फील्डमध्ये तो काम करतो. जे मी माझ्यासाठी अथवा माझ्या इच्छेने जे मी म्हणतो परमेश्वर माझ्यासाठी काम करतो, आज मला फार
त्याच्याकडे बघून अथवा त्याचा व्यवसाय बघून माझी छाती गर्वाने फुलून जाते. तर परमेश्वर माझ्यासाठी अशा गोष्टी करतो की जे माझ्यासाठी चांगल्या आहे. माझ्या ज्या इच्छा असतात त्या इच्छापेक्षा परमेश्वराकडे मला दिलं पाहिजे बा याची जास्त जाणीव त्याच्याकडे असल्यामुळे. तर आज पोराला बघून मला फार गर्व होतो आणि आज मला त्या देवावर अशा गोष्टीमुळे माझी श्रद्धा अजून मजबूत होत जाते. खूप साऱ्या गोष्टी, खूप साऱ्या परिस्थिती आयुष्यामध्ये की ज्यांना मी हाताळू शकत नव्हतो, ज्या गोष्टींना मी गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवू शकत नव्हतो, मी त्या परिस्थितींना हाताळू शकत नव्हतो. आणि ज्यावेळेस अशी परिस्थिती राहत होती, ज्यावेळेस अशा गोष्टी राहत होत्या, अनायास कुठला तरी एखादी मित्र, कुठला तरी एखादी माणूस अनायास त्यावेळेस मदतीला धावून येत होता. एखादी परिस्थिती विपरीत असेल तर एखादी मित्र अनायास मदतीला धावून यायचा आणि त्यावेळेस माझ्या मनातून हे उद्गार आपोआप निघून जायचे, देवासारखा आला. म्हणजे जी परिस्थिती मी हाताळू शकत नाही, ज्या गोष्टी मी करू शकत नाही, अशा वेळेस कुठला तरी अचानकपणे कुठला मित्र येऊन ती गोष्ट करून द्यायचा म्हणा अथवा त्या परिस्थितीतून मला बाहेर काढून द्यायचा. आणि त्यावेळेस माझ्या मनामध्ये उद्गार निघायचे की देवासारखा तो आला म्हणून हे माझं काम झालं. अल्कोहोलिक अनॉनिमसच्या 12 पायऱ्यांचा कार्यक्रम मी करत असतो. वन डे ॲट ए टाइम बेसवर 12 पायऱ्यांचा मी कार्यक्रम करत असतो. मी माझ्या आयुष्यामध्ये 2दा 4थी आणि 5वी पायरी केलेली आहे. ज्यावेळेस मी 1.5 वर्षाचा सोबर होतो त्यावेळेस मी सालाबादाप्रमाणे 1972 अशाच्या घटना घडल्या. 1973 म्हणजे जन्म झाल्याच्या नंतर 8-10 वर्षाच्या नंतर गोष्टी आठवणं माणसाला चालू होतात. त्या अनुषंगाने मी 1972 कुठल्या घटना होत्या, 1973 कुठल्या घटना होत्या, असं मी 4थी पायरीचं पहिल्यांदा लिखाण केलं होतं. दुसऱ्यांदा नंतर बिग बुक प्रमाणे परत दुसऱ्यांदा 4थी 5वी पायरी केली. आता याच्यामध्ये मला असं आढळलं की असे काही माझ्यामध्ये कॅरेक्टर डिफेक्ट्स होते अथवा असे काही स्वभाव दोष होते माझ्यामध्ये की ते समजा माझ्यासोबत राहिले असते, मी समजा याच्यावर काम नसतं केलं, मी एक घटनाच्या अंतर्गत मला हे काम करासाठी परमेश्वराने मला प्रवृत्त केलं. एक सभासद होते अल्कोहोलिक अनॉनिमसचे. नागपूरवरून 70 किलोमीटर 60 किलोमीटर त्यांचं गाव होतं. नागपूरमध्ये त्यांचे नातेवाईक एक अल्कोहोलिक अनॉनिमसचे सभासद होते. यांना दारूचा फार मोठा प्रॉब्लेम होता. नागपूर जाऊन 60-70 किलोमीटरवर भंडारा नावाचं गाव आहे. आणि फार श्रीमंत, फार धनाढ्य माणूस. म्हणजे आजपासून 18-19 वर्षा पहिले त्यांच्याकडे पेट्रोल पंप, क्रशर वगैरे आणि ह्या सगळ्या गाड्या आणि सगळ्या प्रकार चांगले धनाढ्य गृहस्थ होते. आणि हे त्यांनी आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने उभं केलं होतं. आणि ज्यावेळेस माणूस पैसा कमवण्याच्या रेसमध्ये असतो, काही लोकांच्या भावना आपल्या पायाखाली तुडवत जातो आणि त्याला प्रचंड दारूचं व्यसन आणि त्या दारूच्या व्यसनाच्या अंतर्गत त्याला नागपूर मध्ये येऊन काही 3-4 5-6 महिने त्यांनी अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंग्स केल्या. परत आपल्या गावाला चालला गेला. त्या 3-4 5-6 महिने जे काही मीटिंग्स केल्या होत्या त्याच्या भरोश्यावर त्यांनी 1-1.5 वर्ष गावामध्ये काढलं आणि परत त्याच्या हातात दारूचा ग्लास आला आणि त्याच्यानंतर तो सरळ ICU मध्ये भरती झाला. लिव्हर सिरोसिस झालं होतं, लिव्हर डॅमेज झालं होतं. तर माझे ते अल्कोहोलिक अनॉनिमसचे सभासद जे त्याचे नातेवाईक होते ते मला ते हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. चला म्हणजे त्याला आपण भेटून येऊ. त्यांनी जे उद्गार काढले, परमेश्वराची कृती, परमेश्वराची योजना, त्यांनी असे उद्गार काढले होते की मला जिवंत राहायचं आहे. तो 2 वर्ष दारूपासून दूर राहिला होता. अल्कोहोलिक अनॉनिमसच्या शिक्षणाच्या अंतर्गत अल्कोहोलिक अनॉनिमसच्या शिक्षणामुळे तो 2 वर्ष दारूपासून दूर राहिला होता. आणि दारूपासून दूर राहून आयुष्य याचा जो स्वाद असतो तो स्वाद त्यांनी चखलेला होता. तो म्हणत होता की मला जिवंत राहायचं आहे, मला मरायचं नाही आहे, मला आईवडिलांची माफी मागायची आहे,
त्याच्याकडे 60-70 लेबर होते. त्या लेबर लोकांना मी फार त्रास दिलेला आहे, नातेवाईकांना त्रास दिलेला आहे. मला सगळ्यांची माफी मागायची आहे, आईवडिलांची सेवा करायची आहे. माझ्या लेबर लोकांनी मला मोठं केलं, त्यांना मी काहीच्या काही बोलत होतो, त्यांना पण मला चांगलं ठेवायचं आहे, वगैरे वगैरे वगैरे. परंतु वेळ हातची निघून गेली होती आणि वेळ हातची निघून गेली. त्यावेळेस अशी गोष्ट आठवणं, त्याच्यानंतर तेव्हाच माझ्या लक्षात आलं की वेळ असताना समजा अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये परमेश्वराने मला जे तत्व पालन करासाठी पाठवलेलं आहे, वेळ असताना समजा मी केले नाही, आणि जेव्हा अशी घटना माझ्या आयुष्यामध्ये येईल तर तेव्हा मला ह्या माणसाला ज्या प्रकारचा पश्चाताप होत आहे की मी असेपर्यंत मी बिलकुल प्रोग्रामकडे दुर्लक्ष केलं आणि मी ते केल्या नाही त्या गोष्टी. वेळ त्याची हातची निघून गेली होती. त्याच्यानंतर का 2-4, 8-15 दिवसामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याचं लिव्हर पूर्ण, आणि त्यावेळेस लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यासाठी काहीतरी 2-3 शहरामध्ये फार क्यू मध्ये, फार म्हणजे आज समजा नंबर लावला होता 6-8 वर्षभराच्या नंतर नंबर लागत होता, तोही ते लिव्हर बरोबर फिट होईल की नाही होईल याची काही हमी नव्हती. तर त्यावेळेस मला माझ्या स्वतःमध्ये एक आध्यात्मिक जागृती माझ्या स्वतःमध्ये उत्पन्न झाली की आज वेळ आहे, आजच आपण केलं पाहिजे, आजच आपण शिकलं पाहिजे, करून घेतलं पाहिजे. आचरणामध्ये कसं आणता येईल हे आपण कोणाच्या तरी मार्फत ह्या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे. मी कदाचित समजा त्या गोष्टी मी समजा एचा प्रोग्राम नसता केला तर कदाचित मी दारूपासूनही दूर राहिलो असतो. पण मला वाटते विदाऊट दारू सुद्धा माझं जीवन माझ्या स्वभावामुळे माझ्यासाठी तर त्रासदायक राहिलंच असतं, आणि माझ्यासोबत जे जुडलेले लोक आहे त्यांच्यासाठीही मी त्रासदायक, डोकेदुखीदायकच मी राहिला असतो. तर जे माझ्यामध्ये कॅरेक्टर डिफेक्ट आहे, स्वभाव दोष आहे, माझ्या स्वतःच्या एकट्याच्या प्रयत्नांनी त्यांना दूर करणं, माझ्यामधनं काढून टाकणं, हे मला कधीही पॉसिबल झालं नसतं. हे असे दोष होते, हे असे स्वभाव दोष होते, हे असे कॅरेक्टर डिफेक्ट होते की जे माझ्या स्वतःच्या भरोश्यावर मी काढू शकलो नसतो, आणि यांच्यामुळे मला तर त्रास झालाच झाला. ह्याच गोष्टीमुळे मी नेहमी अस्वस्थ, वैतागलेला, चिडचिडा, ह्या स्वभाव आणि चारित्र्य दोषामुळे मी राहत होतो. आणि मला तर त्रास होतच होता, पण माझ्यामुळे लोकांनाही, माझ्या अशा चरित्रामुळे लोकांनाही त्रास होत होता. आज मी 12 पायऱ्या जसं मला जमेल, जेवढं मला जमेल, जेवढी माझी कॅपॅसिटी आहे, जेवढं मला पेलते, त्या अनुषंगाने 1 डे ॲट अ टाइम बेसवरती मी करत असतो. आणि जेव्हा मी हे करतो आणि हे करते वेळेस दिवसभराच्या दिनचर्यामध्ये काही गोष्टी अशा असतात आणि त्याच्यामध्ये मी स्वतः द्रष्टा बनून परमेश्वराला माझ्या आयुष्यामध्ये काम करताना बघतो. जे मी माझ्या स्वतःसाठी करू शकत नाही त्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये होताना मी द्रष्टा म्हणून बघू शकतो, ते बघतो आहे. मला असं कोणी शेअरिंग दिलं, जसं आता मला इथे आज शेअरिंग दिलेलं आहे, ते 1 दिवस पहिले मला सांगितलं की तुम्हाला शेअरिंग करायचं आहे. तर मला की नाही शेअरिंग करायचं म्हटलं की मला टेन्शन येते. काय बोलावं, काय नाही, काही सुचत नाही, काही सुचत नाही. जेव्हा मी विचार करतो की काय बोलावं, कसं बोलावं, लोक कसं बरोबर पॉईंट टू पॉईंट बोलतात, लोक बरोबर कसे करतात, आणि मला तर काही आठवतच नाही, सुचतच नाही, आणि मला शेअरिंग करण्याची भीती सुद्धा वाटते. आता शेअरिंग करण्याची भीती सुद्धा वाटते आणि मला सुचतही नाही. परंतु मी बघतो की ज्यावेळेस असं काही, आता ऑनलाईनमध्ये मी बरेचदा करतो शेअरिंग, आणि मी तर समजा नागपूरमध्ये कुठल्याही ग्रुपमध्ये गेलो, याच्यामध्ये आता नागपूरची लोक असतील, कुठल्याही ग्रुपमध्ये गेलो तर शेअरिंग आता देतात. म्हणजे थोडंसं माणूस असं राहिलं की थोडी चांगली शेअरिंग केली की लोक कुठेही गेले तर शेअरिंग देतातच. अचानकपणे समजा कोणी उठवलं तर काही वाटत नाही, जे भडाभड आलं मनात तो माणूस बोलून मोकळा होतो. परंतु आगाऊ सूचना दिली की मी कन्फ्यूज होतो, काय बोलावं, कसं बोलावं, कशा पद्धतीने ठेवावा. परंतु मी माझ्यासाठी जे करू शकत नाही, परमेश्वर जेव्हा असं शेअरिंगसाठी बोलायला चालू करतो, तो परमेश्वर काही ना काही शब्द ते कसे येतात देव जाणे, त्यालाच माहिती.
आता मी बरेचदा असं बघितलं की मी जे ठरवतो ते वेळेवर आठवतच नाही. ठरवलेलं आठवत नाही, ठरवलेलं मी विसरून जातो. आणि ऍक्च्युअली त्याच्या मागचं कारणही असं आहे. बऱ्याच लोकांना आठवते. कदाचित मला असं वाटते की कदाचित कमी अल्कोहोलिझम असल्यामुळे स्मरणशक्ती त्यांची चांगली असावी. मला तर बिलकुल एक पैशाची स्मरणशक्ती नाही. आता मी समजा बिग बुकचं एक पान वाचन केलं आणि थोड्या वेळाने आता दुसऱ्या पानावर गेलो तर मागच्या पानावर काय लिहिलं आहे तर मला आठवतच नाही. मी दारूही प्यायचो, गांजाही पित होतो, मी चरसही प्यायचो, मी अफूही खात होतो. म्हणजे मला नशेमध्ये काही कुठली कशीही असो, मला नशेमध्ये कसं राहता येईल हाच माझा. आणि त्याच्यामुळे माझी स्मरणशक्ती फार डॅमेज आहे, मला आठवतच नाही. तर परमेश्वर असे जेव्हा प्रसंग येतात तर अशा वेळी कशी माझ्यामध्ये ऊर्जा उत्पन्न होते अथवा काय कसं सुचते बोलायला, तर ते आपोआप ते होऊन जाते. म्हणजे ती वेळ निघून जाते आणि बऱ्यापैकी बोलणं होऊन जाते. तर माझ्यासाठी मी जे करू शकत नाही, परमेश्वर ते माझ्यासाठी करतो. आता मी रिकव्हरीच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. फक्त 2 मिनिटांमध्ये मी सर्व्हिसमध्ये मी आता माझी 18 वर्ष 4 महिने अशी सोब्रायटी आहे. त्याच्यातले समजा मी 4 महिने सोडले तर 18च्या 18ही वर्ष मी सर्व्हिसमध्ये राहिलेलो आहे. मी पब्लिक अवेअरनेस चेअरमन राहिलो, त्याच्यानंतर इंटरग्रुप चेअरमन राहिलो, अजूनही बऱ्याचशा कार्यक्रम वगैरे करणं, बऱ्याचशा गोष्टी मी करत राहिलो. एक इंडिया मधलं सेकंड नंबरला शोभेचं असे कन्व्हेन्शन 2016 मध्ये रामटेकला घेतलं होतं. आणि त्यावेळेस मी प्लॅनिंग कमिटी चेअरमन होतो. मला प्रचंड भीती होती की कसं होणार हे, कसं करणार आहे, एवढा मोठा कार्यक्रम कसा करणार आहे. ते प्लॅनिंग वगैरे सगळं झालं, पण लोक येतील, मग तेवढा पैसा जमेल का वगैरे वगैरे बऱ्याचशा चिंता माणसाला असतात. आणि ती जबाबदारी ज्या माणसावर असते त्या माणसाला ती चिंता खात असतात जोपर्यंत ते मार्गाला त्या गोष्टी लागत नाही. परमेश्वर काम करतो. मी ज्या गोष्टी करू शकत नाही असे त्यांनी काही 2-4 सभासद त्याच्यामध्ये जोडले की जे फार कर्तृत्ववान होते, फार समय सूचकता बाळगून कशा प्रकारे कसं केलं पाहिजे काम, त्यांची समज त्यांना प्रचंड होती. तर मी जेव्हा सर्व्हिसमध्ये राहतो आणि मला असं वाटते की हे मी करू शकीन की नाही करू शकीन, नाही झालं माझ्यासाठी तर लोक मग बदनामी करतात, बोलतात, शिव्या देतात वगैरे वगैरे. आणि चांगलं आपण आपलं व्यवस्थित चालू काही न करता व्यवस्थित चालू राहिलेलं बरोबर कोण लोकांच्या शिवा खातील वगैरे वगैरे. आणि याच्यामुळे बरेचसे लोक सर्व्हिसमध्ये जातही नाही. परंतु माझा अनुभव असा आहे की परमेश्वराने समजा मला ते काम दिलं आहे तर मी नाही म्हटलं तर त्या कामामध्ये मला जो आनंद मिळणार आहे, जे शिकायला मिळणार आहे, त्याच्यापासून मी वंचित राहणार आहे. तर मला असे मौके मिळाले परमेश्वराच्या कृपेने आणि परमेश्वरानेच अशा मौक्यामध्ये वेगवेगळ्या सभासदांच्या माध्यमातून मी जे करू शकत नव्हतो त्या सभासदांच्या माध्यमातून ते माझ्याकडनं करून घेतलं. मला आज एवढ्या कालावधीच्या नंतर वाटते की मी जे सोबर आहे ती फक्त आणि फक्त परमेश्वराची कृपा आहे. आणि जे काही अनुभव माझ्या आयुष्यामध्ये आलेले आहे, ज्याचं मला पहिले फार वाईट वाटत होतं की माझ्याच हिस्स्यामध्ये, माझ्याच नशिबामध्ये अशा भानगडी का बरं, पण त्या भानगडीमुळे जीवनाचा खरा अर्थ, जे मी पहिले म्हटलं होतं की मला जीवनाचा काही अर्थ नव्हता, लक्ष्य नव्हतं, दिशा नव्हती, तर ह्या सगळ्या गोष्टीमुळेच मला माझ्या जीवनाचा अर्थ कळला, माझ्या जीवनाला दिशा मिळाली. आज मला लक्ष्य आहे की मला काय करायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या माझ्या आयुष्यामध्ये भूतकाळामध्ये ज्या गोष्टी जे अनुभव घडले त्याच्यामुळे मला ह्या जीवनाचा कशा प्रकारे आपण ज्याला अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये म्हणतात मेंटल बॅलन्स अँड कॉमन सेन्स, तर त्या भूतकाळाच्या अनुभवामुळेच आणि अल्कोहोलिक अनॉनिमसची शिक्षा ग्रहण करत असल्यामुळे वन डे ॲट अ टाइम बेसवरती कशीही परिस्थिती असू द्या, कितीही खराब परिस्थिती असू द्या, एकाएक मी विचलित नाही होत. आज तेवढं धाडस अल्कोहोलिक अनॉनिमसच्या प्रोग्रामच्या माध्यमातून आलेलं आहे. आता 2 दिवस पहिले एका ग्रुपमध्ये 7व्या पारीवर शेअरिंग करत होतो
आणि तिथे मी असं म्हटलं, सातवी पायरी केल्यामुळे मला माझ्या आयुष्यामध्ये जे फायदे दिसत आहे, मला 3 फायदे त्या 7व्या पायरीचे मला माझ्या आयुष्यामध्ये दिसत आहे. एक तर मी छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये घाबरून जात नाही, की छोट्या गोष्टीमुळे घाबरून जात होतो आणि दारूचा सहारा घेत होतो. आज मी लहान सहान गोष्टीमुळे, लहान सहान लोकांमुळे मी घाबरत नाही. माझ्यामधनं घबराटपणा निघून गेलेली आहे. दुसरी, मला फार उदास वाटत होतो. नेहमी उदासीनता नेहमी माझ्या मनामध्येच राहत होती. काय मला हवं आहे आयुष्यामध्ये, काय नाही, देव जाणे काय माहित होतं. परंतु आज माझ्यामध्ये उदासी नाही. आज मला माहित आहे की परमेश्वर आहे आणि जे काही माझ्यासाठी जे चांगलं आहे तो मला देत राहणार आहे. मला उद्याची असुरक्षितची जी भावना आहे, उद्या माझ्या आयुष्यामध्ये काय होईल याची आज मला काय नाही, जे क्षण आहे ते आनंदाने उपभोगायचे. तर मी आजकाल छोट्या मोठ्या गोष्टींना घाबरत नाही आणि मी स्वतःला उदास राहू देत नाही. माझ्याकडे फार सुंदर एक टूल आहे. परत असं वाटलं एकटा आहे, लोनलीनेसमध्ये आहे, तर नामस्मरण करत बसतो. तर मी स्टेप्स करतो. त्या स्टेप्स केल्यामुळे मला फायदे मिळतात. मी बऱ्याचशे जे दुर्गुण आहे त्या याच्यातून आणि बरेचसे छोटे छोटे माझे शॉर्टकमिंग्स आहे त्याच्यामधनं मी बाहेर निघतो आणि त्याच्यासाठी परमेश्वर मदत करतो. आणि अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्याच्या नंतर रोज काही ना काही अशी प्रचिती येत असते की जे माझ्यासाठी मी करू शकत नाही ते परमेश्वर माझ्यासाठी करतो आहे. आणि आता सगळ्यात मोठी उपलब्धी तर मी हेच मानतो की मी स्वतः दारूपासून कधीही एकट्याच्या भरोश्यावर दूर राहू शकलो नसतो. राहत असतील जगामध्ये लोक, वेगवेगळ्या प्रकार आहे, वेगवेगळ्या प्रकारे राहतात पण लोक, पण मी नसतो राहू शकलो. आणि त्याच्यासाठीच परमेश्वराला माझ्या प्रकृतीला धरून जो योग्य मार्ग आहे तो अल्कोहोलिक अनॉनिमसच्या माध्यमातून मी हे राहू शकतो हे त्याला माहिती होतं. मला एका सायक्रॅटिस्टकडे नेलं होतं. तो सायक्रॅटिस्ट जागेवर नव्हता. दुसऱ्या सायक्रॅटिस्टकडे मला नेण्यात आलं. तो आता घंट्याभरामध्ये येणार आहे असं म्हणून घंटा, 2 घंटे, 3 घंटे आम्ही दोघंही नवरा बायको तिथे बसलो, पण तो का आला नाही. आणि शेवटी आम्ही तिसऱ्या सायक्रॅटिस्टकडे मला नेण्यात आलं. तर त्या सायक्रॅटिस्टच्या माध्यमातून मला अल्कोहोलिक अनॉनिमसची त्यांनी माहिती दिली. पहिले जे 2 सायक्रॅटिस्ट होते, म्हणजे आज मला जवळपास 20 वर्षाचा कालावधी झालेला आहे अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये. भलेही माझी सोब्रायटी 18 वर्ष 4 महिने असेल, पण 20 वर्ष जवळपास झालेले आहे मला. तर पहिल्या ज्या 2 सायक्रॅटिस्टकडे मला नेण्यात आले होते आणि जे भेटले नाही त्यांच्याकडनं आजपर्यंत अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये एकाही अल्कोहोलिकला मी येताना बघितलेलं नाही आहे. परमेश्वराची कृती. अशा माणसाकडे, अशा सायक्रॅटिस्टकडे मला पाठवलं की जे सायक्रॅटिस्ट अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये पेशंटला पाठवतात. तो ओव्हरऑल माझ्या आयुष्यामध्ये मी परमेश्वराला काम करायचा मौका देतो आणि तो काम करताना मी द्रष्टा म्हणून बघतो. फक्त शर्त जी आहे ती मला समजलेली आहे की मी त्याला सहयोग नाही करणार तर तो माझ्या आयुष्यामध्ये काम करू शकणार नाही. एक सभासद त्याच्या शेअरिंगच्या माध्यमातून म्हणत होते की विदाऊट माझ्या परमेश्वर काही करू शकणार नाही आणि विदाऊट परमेश्वर मी माझ्या आयुष्यामध्ये काही करू शकणार नाही. दोघेही एकामेकांना पूरक आहे. तर मला हे गवसलेलं आहे की परमेश्वरासोबत मित्रता अल्कोहोलिक अनॉनिमसच्या 12 पायऱ्याच्या माध्यमातून मला वाढवायची आहे. आणि जसा मित्र असतो, जिवलग मित्र असतो, तो आडी अडचणीत धावून येतो, तसाच परमेश्वर मला आड अडचणीमध्ये धावून येणार आहे. फक्त मित्रता त्याच्यासोबत मला बरकरार म्हणजे त्याच्यासोबत ठेवायची आहे. आणि ती समजा मला मित्रता ठेवायची आहे तर अल्कोहोलिक अनॉनिमस 2 पायऱ्या सांगते. आत्मपरीक्षणाच्या माध्यमातून आणि प्रार्थना आणि ध्यान याच्या माध्यमातून परमेश्वरासोबत मी जवळीक ठेवली पाहिजे. तर तो करण्याचा माझा प्रयत्न असतो, हेच करत आहे. त्याच्यामुळे दारू न पिता मी म्हणू शकतो की बरेच वर्ष झाले माझं जीवन फार बॅलन्समध्ये चालू आहे. मला बोलण्याची संधी दिल्या गेली. सगळ्यांनी शांतपणे मला ऐकलं. मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.